विद्यार्थी मित्रांनो, उद्या पीपीएसचा 2024 पॅटर्नचा पेपर आहे, लास्ट पेपर आहे. पेपर कसा येणार आहे याच्याबद्दल ज्या काही गोष्टी मला कळाल्या आहेत त्या तुम्हाला मी इथे व्हिडिओमध्ये पुढच्या 2 मिनिटात डिस्कस करणार आहे, जेणेकरून तुम्ही अभ्यास करताय. उद्या दुपारी 2 वाजता पेपर आहे, पण तो अभ्यास करताना तुम्हाला अजून पुश भेटेल आणि एकदम क्लॅरिटी आली तर अजून चांगले मार्क पडतील. सो व्हिडिओमध्ये आपण बघणारे एमसीक्यू येणार आहेत का, पेपर पॅटर्न कसं असणार आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय काय आहे, पीवायक्यू कुठून आपल्याला भेटू शकता वगैरे वगैरे गोष्टी मी इथे सांगणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, पीपीएसचा हा पहिलाच पेपर आहे. याच्या आधी पीपीएसचा 2024 पॅटर्नचा एकही पेपर झालेला नाही. त्यामुळे ज्या गोष्टी आहेत त्या प्रॉपर रिसर्च करून मी तुम्हाला सांगतो आहे. याच्यामध्ये थोडं विच नीच मागे पुढे होऊ शकतं, पण तरी मॅक्सिमम प्रॉपरली आन्सर देण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करतोय. सो याने तुम्हाला नक्की हेल्प होईल. पहिलं तर एमसीक्यू येणार आहे का बघा. आता 19 पॅटर्नचा पीपीएसचा पेपर झाला बरोबर, त्यांना एमसीक्यू आलेले नाही. त्याच्यानंतर 24 पॅटर्नचा तुमचा एफपीएलचा पेपर झाला, जो प्रोग्रामिंगचा आहे त्यालाही एमसीक्यू आले नाही. त्यामुळे मला वाटतंय, मला इट इज नॉट युनिव्हर्सली नाही सांगत, पण मला वाटतंय की तुमच्या पेपरला एमसीक्यू येणार नाही येणार आहे. पण मित्रांनो माझी अपेक्षा आहे, पण एमसीक्यू यावेत हे मला वाटतंय. एमसीक्यू यावेत, कारण एमसीक्यू आले तर 10 मार्काचं आपलं काम शुअर होऊन जातं, पासिंग आपली सोपी होऊन जाते. मग आता प्रश्न राहिला, सर एमसीक्यू येणार नाही, ओके थेरीचा अभ्यास आम्ही करून घेऊ, पण जर 10 मार्कला एमसीक्यू आलेत मग अभ्यास कसा करू. सो एमसीक्यू साठी वेगळा काहीच अभ्यास करायचा नाही. थेरी जो आहे त्याचा प्रॉपर अभ्यास करून ठेवा. एमसीक्यू आलेच तर थेरी मधलाच एखादा छोटासा कॉन्सेप्ट एमसीक्यूला विचारतील, आपलं काम बनून जाईल. सो एमसीक्यू साठी वेगळा स्टडी करण्याची गरज नाही. ओके, पहिला क्वेश्चन क्लिअर केला. सेकंड, पेपर पॅटर्न कसं असणार लक्षात घ्या. पेपर पॅटर्न अद्यापही क्लिअर नाही, तरी पण मला माहिती आहे, जे मी काही टीचरशी बोललो त्याच्यावर तुम्हाला क्लिअरिटी देऊन देतो. टोटल आपल्याला 10 प्रश्न असणार आहे विथ ऑप्शन बरोबर. ऑरला ऑर असतो ना, क्वेश्चन 1 ला ऑर दुसरा क्वेश्चन तो युनिट नंबर 1 वर असतो. युनिट नंबर 2 क्वेश्चन 3 त्याला ऑर 4. युनिट 3 4 5 6 4 7 8 5 9 10 बरोबर. या प्रकारे क्वेश्चन पेपरचा पॅटर्न असतो. प्रत्येक क्वेश्चन मध्ये 3 बीट असतील, एबीसी. एक क्वेश्चन 4 मार्कला, दुसरे 2 प्रश्न 5-5 मार्कला. किती झाले, 10 4 14 14 पंचे 70, असा 70 मार्काचा एकंदरीत तुमचा पेपर असणार आहे 2.5 तासाचा. ओके, याच्यात कधी कधी काही क्वेश्चन मध्ये ABCD 4 बीट पण येऊ शकता. मग त्या केसमध्ये काय होईल, काही इथे क्वेश्चनचे मार्किंग कमी होईल, 4 मार्कला येऊन जातील आणि एखादा 2 मार्कला, या प्रकारे येऊ शकतं. आणि जर इथे एमसीक्यू आलेच तर त्या केसमध्ये प्रत्येक क्वेश्चन 14च्या ऐवजी 12 मार्कला जाईल आणि 10 मार्कला एमसीक्यू येतील. सो 12 पंचे 60 आणि 10 70. क्लिअर झालं. आता सुडो कोड लिहिले नाही तर चालेल का, हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो बघा, पीपीएस म्हणजे प्रोग्रामिंगचा विषय. एफपीएल कितीतरी पोरांचा मागच्या सेमला बॅक राहिला का, कारण स्टुडिओ कोड लिहिले नाही. प्रोग्रामिंग मध्ये स्टुडिओ कोड लिहायला लागतात. मग आता सगळ्याच प्रश्नामध्ये लिहायला लागतं का, तर असं नाहीये. लक्षात घ्या, स्टुडिओ कोड लिहिले नाही तर चालेल का, याला 2 आन्सर आहे. एक, काही प्रश्न ते प्युअरली थेरॉटिकल असतात, तिथे स्टुडिओ कोड लिहिण्याची गरज नाहीये, त्या क्वेश्चनला तुम्हाला फुल मार्क भेटतात. पण काही क्वेश्चन मध्ये स्टुडिओ कोड मस्ट आहेत, तिथे तुम्हाला लिहायच लागेल. तेव्हा तुम्हाला 5 पैकी स्टुडिओ कोड लिहिले तर 5 पैकी 5 भेटेल, नाही लिहिले तर 2 किंवा 2.5 मार्क भेटेल, 3 मार्क भेटेल जास्तीत जास्त. सो स्टुडिओ कोड लिहावे की नाही, याला दोन्ही उत्तर पॉसिबल आहे. ज्या प्युअरली थेरी क्वेश्चन आहे तिथे लिहिण्याची गरज नाही, पण जो क्वेश्चन तुम्हाला कोडिंग टाईप मध्ये आहे तिथे स्टुडिओ कोड आपल्याला लिहायला लागेल, तरच फुल मार्क भेटेल. क्लिअर. आता तुम्ही म्हणता सर मग हे कोणते क्वेश्चन आहे ज्याच्यात स्टुडिओ कोड लिहायला पाहिजे. तो मित्रांनो स्टुडिओ कोड रिलेटेड आजच व्हिडिओ आपण युट्यूबला टाकलाय सकाळी, तुम्ही बघा. हा व्हिडिओ तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल, तुम्हाला थंबनेल दिसतो बरोबर. हा व्हिडिओ बघून घ्या, जो 2-2.5 हजार मुलांनी बघितलाय. यामध्ये जे स्टुडिओ कोड दिले आहे मागच्या 2019 पॅटर्नच्या पेपर मधले स्टुडिओ कोड दिले आहेत. तो 19 म्हणसा मग 19 पॅटर्नचा का बघायचं, कारण तुमचा 19चा आणि 24 पॅटर्नचा सिलेबस पीपीएसचा सेम आहे. यस, त्यामुळे 19चे जरी तुम्ही पीवायक्यू रेफर केले 19 पॅटर्नचे तरी चालणार आहे. सो 19 पॅटर्न मधलेच स्टुडिओ कोड आम्ही तिथे पूर्ण एक्सप्लेन केलेला आहे व्हिडिओमध्ये, डिटेलमध्ये बघून घ्या. त्या पद्धतीने स्टुडिओ कोड लिहायचे, तुमचे फुल मार्क कव्हर होऊन जातील. यस, आता राहिला पेपरचा एकंदरीत पॅटर्न कसा असतो. जसा बीडब्ल्यू होता, बीडब्ल्यू ला बघा 35 मार्कला थेरी, 35 मार्कला न्यूमरिकल, किंवा 50 मार्कला न्यूमरिकल, 20 मार्कला थेरी, असं यायचं. मेकॅनिक्सला पण मिक्स येतं ना, तसं पीपीएसला थेरी आणि कोडिंग म्हणजे स्टुडिओ कोड मिक्स असतं. सो कदाचित असं होऊ शकतं 40 मार्काची थेरी, 30 मार्काची कोडिंग 70 मार्क, किंवा 50 मार्क थेरी, 20 मार्काची कोडिंग 70 मार्क, या प्रकारचा पॅटर्न असू शकतो. आता हे पीवायक्यू कुठे भेटू शकतं तुम्हाला 19 पॅटर्नचे सॉल्व. तर 19 पॅटर्नचे 3 सॉल्व पीवायक्यू तुम्ही आपल्या पर्पल ऍट ऍप्लिकेशन वरून
घेऊ शकता. एकदम ऑफोर्डेबल प्राइस मध्ये पर्पल ऍप्लिकेशन डाउनलोड केलं, त्यामध्ये जा, तिथे तुम्ही एकदम ऑफोर्डेबल प्राइस मध्ये जो 3 सॉल्व PYQ आहे त्याच्या PDF आहे, एक्सप्लेनेशन आहे, ते व्हिडिओ बघून घ्या आणि तिथे ऑफोर्डेबल प्राइस मध्ये तुम्ही सबस्क्राईब करून ते घेऊ शकता आणि तुमचं PYQचं काम इथे होऊन जाईल, जेणेकरून हे PYQ केले तर 24 पॅटर्नचं आपलं काम होऊन जातं. आता राहिला महत्वाचा IMP क्वेश्चनची PDF, ही मी डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे, ती फ्री आहे, ती तुम्ही डाउनलोड करा. पण IMP क्वेश्चन विषयी मी तुम्हाला आता शाश्वती नाही देते, लक्षात घ्या. IMP क्वेश्चन विषयी मी शाश्वती नाही देते, कारण हे IMP क्वेश्चन मला एका टीचरनी पाठवलेले. यस, पण त्यात खाली मेन्शन आहे की हे 19 पॅटर्नचे पेपर रेफर करून 24 पॅटर्न नुसार बनवले आहे. पण ही IMP क्वेश्चनची PDF रेफर करण्याच्या आधी तुम्ही कॉलेजच्या तुमच्या टीचर कडनं एकदा चेक करून घ्या. यस, तुम्ही म्हणता सर आत्ता राहिला फक्त आज रात्र आणि उद्याचा अर्धा दिवस, मग सर कधी चेक करते? सरांना व्हॉट्सअप करा, सर रिप्लाय देतील लगेच चेक करून की हे रेफर करायची PDF की नाही, किंवा 19 पॅटर्नची आहे पण 24 पॅटर्नला चालेल की नाही. सरांनी जर तुम्हाला ग्रीन सिग्नल दिला तर तुम्ही रेफर करा. पण मला माहिती ऑलरेडी एका सरांनी पाठवली, सो ऑब्विसली 19 पॅटर्नच्या नुसार जरी बनवली तरी ऑब्विसली त्यातले भरपूर क्वेश्चन 24 ला ऍज इट इज येणार आहेत. यस, सो या पद्धतीने PPSचे सगळे डाउट्स क्लिअर केले. मला खात्री आहे, फक्त पेपर चांगल्या पद्धतीने लिहा. लास्ट पेपर आहे, कॉन्फिडेंटली लिहा, घाबरू नका. तुम्ही नक्की PPS ला 70 पैकी 50च्या वरती, 60च्या वरती चांगला अभ्यास झाला असेल तर 70 पैकी 70 वर मार्क घेऊ शकता आणि आउट ऑफ मार्क घेऊन स्कोरिंग करू शकता, क्लासमधले पहिले येऊ शकता. सो मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला आम्ही कंटिन्युअस हेल्प करत होतो, पुढेही पर्पल ॲट हेल्प करतच राहील. आता एक्झाम संपल्यानंतर वाटतंय बॅकलॉग राहिले तर नक्की पर्पल ॲट सबस्क्रिप्शन लगेच घेऊन जून वाया न घालवता अभ्यासाला लागा आणि हा तुमचा जो पेपर आहे बॅकलॉग जे आता वाटतंय ते लगेच अभ्यासाला लागा. जून पासूनच सबस्क्रिप्शन घेऊन स्कोरिंग करून टाका. थँक्यू.